जवळपास 3 हेडफोन कॅन्सल करून ते एक मागवले. अरे 10 वरती होऊन गेला तरी माझा अजून व्हिडिओ अपलोड नाही झालेला आहे. या वायफायला मी आता डायरेक्ट काढून फेकून देईन. मला एका तासात 5000 व्ह्यू गेले. डिलिव्हरी बॉय तो रूडली बिहेव करतो. गुडू ओव्हनची मॅगी बनवली आता काकांनाच कॅमेरामॅन बनवून टाकला आम्ही आज. त्यासाठी मी तिकडे बघा एक ते जॅन्टिमॅटिक लाईट लावलेले, इकडे स्क्रीन चालू केली, इकडे हा लाईट लावलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा बरं का, खूप कॉमेडी. मी आताच सांगतोय तुम्हाला, नक्की जाऊन बघा. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. काय म्हणतात सगळे? एकदम ओके. कालचा व्हिडिओ बघितला ना? कालच्या व्हिडिओला लावायला आहे ना, म्हणजे आता बघा किती फक्त 5 मिनिटं बाकी आहे 10:30 व्हायला ना, अजून हा प्रोसेसिंगलाच लागलेला आहे. इतका उपाध्याय चालू आहे ना इकडे, म्हणजे पावसाचं वातावरण असल्यामुळे ना हे वायफाय ना माझं काम नाही करत आज. म्हणजे व्हिडिओ तर अपलोड झालेला आहे, फक्त प्रोसेसिंगला टाइम लावते. आणि प्रोसेसिंग म्हणजे तो आहे 17 GB चा व्हिडिओ, 17 मिनिटाचा आहे ना, म्हणून तो 17 GB चा व्हिडिओ झालेला आहे. आणि आज स्पेशल म्हणजे आज माझे हेडफोन येत आहे. आज एक हेडफोन मागवले होते मी, म्हणजे मी जवळपास 3 हेडफोन कॅन्सल करून ते एक मागवले, कारण प्राइस ड्रॉप असल्यामुळे ग्रॅब करून घेतले पटकन. म्हणजे भारी होते ते. CMF बाय नथिंग बर्ड्स प्रो हे मागवले मी आता. आणि आज म्हणजे स्पेशल आमच्या भावाचा बी फोन येतोय, तो घेतोय S23 FE. आणि मेन म्हणजे असं S23 FE काल होता 35,000ला ऑफर मध्ये, आणि आज तोच फोन, म्हणजे आजची काय तारीख आहे तुझी? 28 तारीख आहे. 28 तारखेला तोच फोन झालाय 80,000ला. म्हणजे एका दिवसात एवढा फरक चालला गेला. म्हणजे काल ऑफर लागलेली होती तेव्हा आला, काल घरून आला हा म्हणे इकडनं लोकल मार्केट मधनं घेऊ. लोकल मार्केट म्हणजे आमच्या चाळीसगावात जेवढे पण दुकान आहेत ना तिथून घेऊ म्हणे. मग आम्ही गेलो काल. तिथं कोणी कितीही सांगत होतं, म्हटलं ऑनलाईन टाकून घे, त्यांनी ऐकलं नाही. आम्ही एका दुकानाला सांगितलं होतं, तर त्यांनी ऑर्डर मारून ठेवलेली आमची. आता माहिती नाही, तो जर म्हणेन प्राइस वाढली तर पैसे वाढतील, मग गेला भाऊचा फोन. हा काही फोन घेणार नाही, मग तर त्याला नंतरच घ्यावा लागेल फोन. तर आता सध्या तसंच चालू आहे. आणि आता 5 मिनिटं बाकी असल्यामुळे थांबतोय की केव्हा माझा ब्लॉग अपलोड होईल. त्या प्रोसेसिंगला लागलेला. आता असं बीट रेट वाढवून ठेवतो ना, म्हणून तो इश्यू येतो. म्हणजे बीट रेट जर कमी राहिला असता तोच व्हिडिओ 7 GB चा राहिला असता, पण मी बीट रेट फुल केलेले, तोच व्हिडिओ मला 17 GB ला गेलेला आहे. तर आता थांबलेलो आहे आम्ही त्याच्यासाठी, म्हणजे अपलोडिंग साठी. आणि त्यानंतर आता बघू माझे हेडफोन किती वाजता येतात. आज ती फ्लिपकार्ट वरनं मागवले आणि ते ओपन बॉक्स डिलिव्हरी. आज माहिती नाही की तो डिलिव्हरी बॉय कसा त्याला ओपन करेल. बघू आता काय काय कॉन्सिक्वेन्सेस येतात त्या टायमाला. बघा एंडपर्यंत व्हिडिओ. आज तर पूर्ण असं ढगाळी वातावरण झालेलं आहे. असं वाटतं पाऊस येईल. ये बाबा ये, जोरात आहे. पण इकडे नको येऊ. हा चाळीसगावात आहे म्हणा, पण आमच्या वडगावला जास्त पड म्हणा शेतावरती, कारण तिकडे पप्पांची थोडी धावपळ जास्त होते, कारण ते रात्रीचं जनरेटर चालू करावं लागते. तुम्ही तर बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही किती वाजता आलो घरी. पण आज माझं ते हेडफोन येणार होते म्हणून मी थांबून गेलो. पण मग धावपळ एवढी आहे ना, तर बस कधी. फक्त थोडाशी पावसाची गरज आहे. ती जागा पण घेतली, तिथे लगेच विहीर बांधणं थोडंसं पॉसिबल नाही आहे, म्हणून थोड्या दिवसानंतर आम्ही तिथं विहीर वगैरे बांधू. पण मग आता टाइम कमी असल्यामुळे ती धावपळ करावं लागते पप्पांना. तर आहे पावसाचं वातावरण, तर दे बाबा जोरात पाऊस पाणी पाडून. तिकडे आमच्या गावाकडे इकडे पण पाड, इकडे पण शेतकरी आहेत, तिकडे पण पाड ना, दोघींकडे पण. 10:35 होऊन गेले तरी हा व्हिडिओ अपलोड नाही झाला. आता याला इथं याच्या जवळ पकडून बसलेलो आहे. जेव्हापासून 10:30 झाले तेव्हा 5 मिनिटं वरती झाले तरी अजून अपलोड नाही झाले. म्हणजे 99% हा आहे ना प्रोसेसिंग होऊन गेलेला आहे, पण तरी अपलोड होत नाही यार. म्हणजे 17 GB चा व्हिडिओ शेवटी किती पण केले तरी आता लेट झालेला आहे. बघू आता हा जो ब्लॉग चालू आहे ना, याचे बीट रेट आहे ना मला कमी करून टाकावं लागतील. आता जे झालं ते, आता याला याच्या बाजूला पकडून बसलेलं आहे. तर काय यार काय सांगू, आता जवळपास 1 तासापासून या व्हिडिओची प्रोसेसिंग चालू आहे. आता 11 वाजून गेले. अरे 10 वरती होऊन गेला तरी माझा अजून व्हिडिओ अपलोड नाही झालेला आहे. या वायफायला ना मी आता डायरेक्ट काढून फेकून देईन. इतका गंदा रिस्पॉन्स मारतोय ना, तरी बघायला गेलं तरी वातावरण एवढं गंद नाहीये, पण तरी पण हा एवढा सपोर्ट कशाला नाही करत ते समजत नाही मला. मी आज एवढा खुश आहे ना, माझा जो शॉर्ट्स जो चॅनल आहे, म्हणजे HAR नावाचा एक चॅनल आहे ना, त्याच्यावरती मला एका तासात 5000 व्ह्यू गेले शॉर्ट व्हिडिओला. म्हणजे माझा आज, म्हणजे हा व्हिडिओ लेट आला याचं काही नाही, पण मी त्याची खुशी म्हणजे सांगू नाही शकत. म्हणजे आता एका महिन्यानंतर मला म्हणजे 5000 व्ह्यू होते, पण एका तासात जाणं हा जोक नाही आहे. आणि मला इतका आनंद होता ना, काय सांगू. म्हणजे ते फिलिंग्स मी तुमच्याबरोबर एक्सप्रेस कसे करू मलाच कळत नाहीये. इतकं मस्त वाटतंय ना की एका तासात आपल्याला 5000 व्ह्यूज पहिल्यांदा गेले. आता बघू, मला तसंच कॉन्टेंट वापस टाकावं लागेल. जर तुम्ही बघितलं नाही तर HAR सर्च करा आणि तिथं जाऊन तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा. खूप मस्त आहे. म्हणजे सांगू नाही शकत, माझ्याकडे शब्दच नाही सांगायला, इतके मस्त गेले ना बाई. मला खूप आनंद होतोय. चला चांगले, आता उद्यापासून मी त्या टाईप मध्ये कॉन्टेंट टाकतो. बघू, तुम्ही पण जाऊन तिथे सबस्क्राईब करून टाका. फायनली माझं फ्लिपकार्टचं ऑर्डर आलेलं आहे. आता ते दादा आता ऑर्डर देतील. आता ही फ्लिपकार्टची ओपन बॉक्स डिलिव्हरी आहे, म्हणून दादा आता त्या बॉक्सला ओपन करते. तुम्हीच करते का मी करू? मी करू. हो, तुमच्या मोबाईलचे शेवट विचारून सांगा. आले माझे बर्ड्स. अरे व्हाईट कलर नव्हता सांगितला मी, ब्लॅक होता माझा. अच्छा अच्छा, तो हे आहे का ते बॉक्स आहे काय? 2 वाजेपर्यंत दिलं.
2 वाजेपर्यंत येईल म्हणता. नाही सील आहे काय? नाही दादा तीच आहे, फक्त इकडनं ओपन करा तुम्ही. हा इथे सील आहे. फायनली बर्ड्स आर हियर. घ्या ना काढून डायरेक्ट. काय फायनली माझे बर्ड्स आले. आता त्यांची चेकिंग करतो कसे आहेत काय. हां टेबल वगैरे टिप्स. मी तुम्हाला लोकांना खोटं नाही सांगत, माझा फ्लिपकार्टसोबत एक्सपिरियन्स चांगला होता. त्यानंतर भरपूर लोक असं म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ बघितला होता, मी व्हिडिओ याच्यासाठी काढला कारण मी ऑलरेडी व्हिडिओ बघितला होता 4-5 म्हणजे असे 7-8 लोकांचा की त्यांचा जो डिलिव्हरी बॉय आहे तो रूडली बिहेव करतो. तर माझ्यासोबत असं काहीच नाही झालं. ते आले मस्त, त्यांनी अनबॉक्स केला. आणि मी एक सिरियसली सांगतो, मी जेव्हा ह्या बर्ड्सला लावलं नथिंग CMF बाय नथिंग बर्ड्स प्रो घेतले मी, मला पडले 3,500ला पडले. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, याचा ANC एवढा डेंजर आहे. म्हणजे मी आता जर कानातनं काढला तर मला बाहेरचा आवाज ऐकू येत आहे. आता जर मी याला वापस कानात लावला, अरे मजाक नाही बाबा, डायरेक्ट आवाज बंद. 45 dB पर्यंत याचं नॉईज कॅन्सलेशन. बाप रे बाप, एवढं डेंजर आहे. लय भारी म्हणजे आतापर्यंत मी आवाज तर नाही ऐकला, गाणे नाही ऐकले, फक्त ANC म्हणजे कानात टाकल्यावरच इतका नॉईज कॅन्सलेशन डायरेक्ट खलास. आजूबाजूची मला हवेचा सुद्धा आवाज येत नाही, इतकं बेकार आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर हे घ्या, चांगलं आहे. मी तुम्हाला खोटं नाही सांगणार, नाही या ब्रँडने मला पैसा दिलेला आहे त्यांच्याबद्दल खरं खोटं बोलायला. पण मी जेन्युइनली सांगतो, हे जे मी हेडफोन्स मागवले 3,500चे मला वर्थ इट वाटले. म्हणजे वर्थ इट म्हणजे खूप ऑसम आहे. 3,500 आपल्याला ANC पण भेटतोय, म्हणजे इन इयर डिटेक्शन पण आहे, सगळं काही आहे हेडफोनमध्ये, 1 नंबर. आणि आवाज तर इतका भारी ना, म्हणजे 1 नंबर, डायरेक्ट झकास. आता मी करतोय फायनली जेवण, त्यानंतर बघू. म्हणजे मी एक छोटासा व्हिडिओ एडिट करतोय, माझ्या भाषेचाच होता तो. ज्यांना माहिती असेल त्यांनी, म्हणजे माझ्या दीदीहून लहान, म्हणजे माझी 2 नंबरची बहीण, तिला पण मुलगा झालेला आहे ना. तर म्हणजे त्याच्या स्वतःच्या घरी, आमच्या नाही, त्याच्या मामाच्या घरी नाही, त्याच्या पप्पांच्या घरी, त्याचा वेलकमचा व्हिडिओ आहे ना, त्याची एडिटिंग करत होतो मी आता सध्या. मग माझे हेडफोन्स पण आले. आणि हेडफोन्सचा जो माझा एक्सपिरियन्स आहे डिलिव्हरी बॉयसोबत, तो पण एकदम ऑसम होता. काहीच वांधा नाही, काहीच इश्यू नाही आहे. पण बाकीच्या मोठ्या सिटींमध्ये होत असेल मे बी, पण आमच्या इकडे नाही झाला. मी त्यांना पाणी वगैरे ऑफर केलं होतं. म्हणजे एक आपलं पण चांगलं कर्तव्य आहे ना, की त्यांना म्हणजे असं एवढं उन्हात फिरून ते आपल्या डिलिव्हरी जर आपल्यापर्यंत पोहोचवत आहे, तर आपण त्यांना काहीतरी ऑफर केलं पाहिजे. तर मी त्यांना पाणीचं विचारलं, त्यांनी पाणी घेतलं. आणि ते पण म्हणजे आपण जर त्यांना चांगला रिस्पॉन्स दिला ना, तर ते पण आपल्याला चांगलाच रिस्पॉन्स देतात. जर मराठीतले लोक जे हिंदीतले लोक हा जर व्हिडिओ बघत असतील ना, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. जर तुमचा फ्लिपकार्टवाला जर येतोय डिलिव्हरी द्यायला तुमची, तर तुम्ही त्याला फक्त आधी 2 शब्द चांगले विचारा, तर तुमचं सगळं चांगलं करेल. आता मी चाललो जेवणाला. जेवणानंतर तो ब्लॉग पूर्ण एडिट करतो. आणि ANC म्हणजे बापरे, एकदम जबरदस्त, पुरा ब्लास्टेड आहे, 1 नंबर. मजा नवीन नाको करतं का? काढ भाऊ, नवीन नाको काढावं लागतं का एवढं? बाबा नुसतं हे ओढतं का? काढे गुरु, हे गुरु. तुम्ही आता व्हिडिओमध्ये एक डायरेक्ट क्लिप बघितली होती. मी माझ्या भाच्याला, म्हणजे माझा भाचा येऊन गेला होता राईट, म्हणजे क्लिपमध्ये. तर मी व्हिडिओ काढायचं विसरलो होतो इकडनं. म्हणजे घरून मी तिकडं, म्हणजे जेव्हा तिकडे जात होतो त्यांच्याकडे, मी व्हिडिओ काढायचं विसरलो. म्हटलं हा येत आता याचा मी व्हिडिओ काढून घेतला एक छोटासा. आता तिकडनं आलो आहे घरी, आता इथंच फिरेल नॉर्मल. आणि मग याचा फोन घ्यायला जाऊ आम्ही आज रात्री. आज ते बी नाही माहिती याचा फोन आज येणार. साईड काबर चेंज झाली माहिती आहे का? कारण मी जेव्हा ब्लॉग करत होतो मला माहिती नाही की फोन येतोय असं. माझा व्हिडिओ चालू आहे, मला असं वाटलं माझा व्हिडिओ चालू आहे, पण तिथं माझ्या काकांचा फोन येत होता. माझं क्लिपच एंड झाली. बरं मी तेव्हा असं म्हणत होतो, आज त्याचा फोन मे बी 8 वाजेपर्यंत येऊ शकतो. नाही तर मग तो दुकानवाला बोललेला आहे घेऊ देईल, कारण तो ऑर्डरचा फोन आहे. ऑर्डर म्हणजे त्याचा जो आवडता कलर होता मिंट, आम्ही त्याची ऑर्डर दिली होती त्याला. म्हटलं आण बाबा, कालच दिली होती. तर आज तो म्हणे आज शक्यतो 99% येऊन जाईल, जर नाही आला तर मग उद्या करावं लागेल. म्हटलं आता उद्या येईल, बघू आता काय होतं कसं होतं पुढे. तर फिरता फिरता लागली भूक. आणि ॲज युजल मी ओव्हनची मॅगी बनवली. आता थोडंफार कधीतरी चालतं. मॅगी वगैरे तर खाऊन झाली. आता बाहेर फिरतोय, थोडंसं खाल्ल्यावर फिरतोय. मग त्यानंतर आता फिरल्यानंतर जेवण वगैरे करू. पण माझ्या भावासाठी अशी एक दुःखद गोष्ट आहे. मी बोललो होतो ना आधीच की फोन याचा आज बाय चान्स भेटू शकतो, नाही तर नाही भेटू शकणार. तर तो उद्या 8 वाजताच भेटणार आहे. तर आता उद्या जाऊ 8 वाजता. आणि आज तर नाही भेटला फोन, तर बघू काय होतं उद्या. तर आजचं वातावरण पण एकदम मस्त आहे. हे बघा पूर्ण असं पिंकिश दिसतं. आता कॅमेरा तेवढं दिसत नाही, पण ॲक्च्युअलमध्ये मला दिसतंय पूर्ण पिंक झालेलं आहे त्या साईडला समोर.
फायनली जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता थोडीशी शेतपावली चालू होती. शेतपावली चालू असताना मी म्हटलं आमच्या चिंट्या डॉनला की एक रील बनवायची. एक फनी रील होती ती माझी HAR नावाची जे चॅनल आहे ना त्याच्यासाठी मी एक रील वापस बनवली आहे. एक सांगतो त्या चॅनलला म्हणजे मला एका दिवसात 8,500 व्ह्यू गेले एका शॉर्टला. ती माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ती मला खूप प्रेरणा देते व्हिडिओज बनवायला. तर मी आता आमची ती त्या साईडला एक MAT लागली आमच्या समोरच्या काकांची, तिकडे ती MAT बघा दिसते ना ती MAT, तर तिला घेऊन आम्ही एक मस्त कॉमेडी रील शूट केलेली आहे. तर ती उद्या तुम्ही जाऊन तिकडे HARJ सर्च करा, तुम्हाला ऑब्वियसली भेटेल. ती इतकी कॉमेडी आहे ना, तुम्ही बघा फक्त. आणि आता आमच्या ऋग्वेद वापस येतो आमच्याकडे थोड्या वेळात, तर तुम्हाला भेटवतो ऋग्वेदची वापस. माझी एक पहिली रील शूट झाली याच्यासोबत, आता एक दुसरी चालू आहे. त्यासाठी मी तिकडे बघा एक ते जॅन्टिमॅटिक लाईट लावलेले, इकडे स्क्रीन चालू केली, इकडे हा लाईट लावलेला आहे. आता तुम्ही ही रील आहे ना, म्हणजे आता जी ह्या सेटअपची जी रील आहे ना, जी मिनी रील आहे, तर ती रील आहे ना तुम्हाला HARJ भेटेल. पण ती ही 3 दिवसानंतर भेटेल, कारण आमचा पहिला कॉन्टेंट जो आहे ना तो रेडी झालेला आहे. आता हा दुसरा कॉन्टेंट चालू आहे. तर बघितली एक व्ह्यू किती मेहनत करायला लावून देतो. तुम्ही याला व्ह्यू देत नाही का, काही अडचण आहे का, करा ना तुम्ही. आणि एक अजून एक गोष्ट, ती जी आमची जी पहिलीवाली टीम होती ना तात्या बॉईज ग्रुपची, तर तिचा जो व्हिडिओ आहे ना, मे बी आम्ही आता पोरांचे पेपर संपलेले आहे, आता बघू तिला चालू करणार आहे आम्ही. म्हणजे मी तसं बोलणं केलेलं आहे बाकीच्या पोरांची, आता बाकीच्यांशी बी बोलणं बाकी आहे. तर आता बघू, म्हणजे लवकरच आता तुम्हाला ती टीम पण वापस बघायला भेटेल. तर कॉमेडी व्हिडिओ येणार आहे पुढे, त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. आता आम्ही ही रील बनवतो आहे. असा काही गेटअप आहे माझा, म्हणजे आता असा चष्मा येईल, त्यानंतर इथं ही लाईटिंग, मागे ती लाईटिंग, नंतर एक कीबोर्ड, हे असं राहील. तुम्ही नक्की जाऊन बघा बरं का, खूप कॉमेडी, मी आताच सांगतोय तुम्हाला, नक्की जाऊन बघा. फायनली रील तर शूट झालेली आहे आणि इतकी कॉमेडी झालेली आहे ना, मजा केली. आता लाईट गेली म्हणून हे शूट आता थोडासा बंद करावा लागला. मला रिटेक घ्यायचा होता, पण नाही, मी जेव्हा बघितलं तेव्हा चांगलं आलेलं आहे. आमचा टिलू आला पण नाही, टिलू पण नाही आला अजून, त्यांच्या इकडे पण लाईट गेलेली आहे ना. आता झालेलं आहे पूर्ण पावसाचं वातावरण, हे बघा पूर्ण म्हणजे लाईट चालली गेलेली आहे. आमच्याकडे इन्व्हर्टर म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मग बसलेलं आहे हवा खात बाहेर. आमचे नुदू आला, आमचे रुगू आला, आमचे रुगू आला. घ्या आजी घ्या. बापरे बापरे, ये नंग पग कसे गेलं बघ. गुडू ए रुगू, बू 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 बू. आता आमचा रुगू आलेला आहे घरी आणि मी आजचा ब्लॉग एंड करतो, कारण आता याच्यात थोडासा खेळ म्हणजे आता तो झोपून जाईल नंतर, म्हणून आता खेळतो. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि एक ते HARJ ला जाऊन सर्च करा नक्की. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज, बाय.